पराठा रेसिपी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी इथे मी 1 मूठभर पालकची पानं घेतली आहेत। तुम्ही देठासहित घेतली तरी चालतील, देठ काढून घेतली तरी सुद्धा चालतील। ही पालकची पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती, चाळणीमध्ये निथळत ठेवली होती। त्यानंतर आता ही पालकची पानं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत, म्हणजे ब्लांच करून घ्यायची आहेत। तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे। आता त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आणि हाय फ्लेमवरती हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं। तरी ते हाय फ्लेमवरती हे पाणी मी कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये जी पालकची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची आणि पाण्यामध्ये चमच्याने अशा पद्धतीने बुडवून घ्यायची, पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवरतीच पाण्यामध्ये ही शिजवून घ्यायची। तर ही पालकची पानं अशा पद्धतीने पाण्यामध्ये शिजवली ना की 2 ते 3 मिनिटात छान शिजली जातात, जास्त वेळ लागत नाही। तर इथे 2 ते 3 मिनिटातच ही पालकची पानं मध्यम आचेवरती पाण्यामध्ये छान ब्लांच झाली आहेत, म्हणजे शिजली आहेत। आता हा पालक आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल। तर इथे सर्व पालक मी एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे आणि हा पालक अशाच पद्धतीने बाजूला ठेवायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा। आता हा पालक थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। आता यामध्ये 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। या ठिकाणी मी रेग्युलर आपण आमटीसाठी वाटी वापरतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची वाटी घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं। त्यामध्ये 1 चमचा बडीशेप आणि चवीनुसार मीठ घालायचं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 अर्धा चमचा ओवा सुद्धा घालू शकता। बडीशेप आणि मीठ घातल्यानंतर पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं। पाणी एका वेळी जास्त घालायचं नाही। पीठ आपल्याला जास्त घट्टसरही मळायचं नाही, जास्त सैलसरही मळायचं नाहीये, त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मी मळून घेतलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता याच्यावरती 1 अर्धा चमचा तेल घालायचं। सर्व तेल मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचं। 1 अर्धा मिनिट हा पिठाचा गोळा आणखी मळून घ्यायचा। 1 अर्धा मिनिट पिठाचा गोळा छान मळून घेतला की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ 10 ते 15 मिनिटं किंवा आपण जे स्टफिंग तयार करणार आहोत ते स्टफिंग तयार होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा। तर इथे आपलं पीठ मळून होईपर्यंत पालक सुद्धा तुम्ही पाहू शकता थंड झाला आहे, अजिबात कोमट किंवा गरम नाहीये। आता हा पालक सुद्धा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हा मिक्सरला वाटून घेऊयात। पूर्ण याची पेस्ट तयार झाली तरी चालेल, थोडासा जाडसर राहिला तरी सुद्धा चालेल। तर इथे सर्व पालक मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतला आहे। थोडासा मी जाडसरच ठेवला आहे, पूर्ण याची पेस्ट तयार केली नाहीये। तर इथे आपली पालकची पेस्ट तयार झाली आहे। आता आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ती काढून घेऊयात। तर इथे तयार केलेली सर्व पालकची पेस्ट मी काढून घेतली आहे। आता त्यामध्येच इथे मी 200 ग्रॅम पनीर खिसून घेतलं आहे। ते खिसून घेतलेलं पनीर काढायचं। तर इथे पनीर सुद्धा तयार केलेल्या पालकच्या पेस्ट सोबत मी बाउलमध्ये काढून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात। तर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, ती घालायची। 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत। हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे। तुमच्याजवळ असलेली हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर कमी वापरली तरी चालेल। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा घालायचा। आता त्यासोबतच आपण यामध्ये काही बेसिक पावडर मसाले सुद्धा घालणार आहोत। त्यामध्ये 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर घालायची। यामुळे हा जो पराठा आहे तो छान चटपटीत तयार होतो आणि जे स्टफिंग आहे ते सुद्धा छान चटपटीत लागतं, त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं। हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतलं तरी चालेल। तर इथे मला चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करता येत नाहीये, त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे। म्हणजे आपण जी खाली पनीरची पेस्ट घातली आहे ती सुद्धा या सर्व साहित्यामध्ये छान एकसारखी मिक्स होईल, एकजीव होईल।
तर इथे सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे, छान एकजीव झाला आहे। तर इथे आपलं स्टफिंग म्हणजे सारण तयार झाले, पीठसुद्धा मळून तयार आहे। आता आपण याचे मस्त चटपटीत असे मुलांना आवडतील असे पालक पनीरचे पराठे बनवून घेऊयात। त्याचप्रमाणे इथे पीठसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान परफेक्ट असं भिजलं गेलं आहे। आता हे पीठ 1 मिनिटभर आपण पुन्हा मळून घेऊयात। तर इथे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाहीये, म्हणजे पीठ एकदम परफेक्ट भिजलं गेलं आहे। सोबतच थोडंसं मी कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे। आता तयार केलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो तेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा। तुम्हाला जर हवं असेल मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर थोड्याशा लहान आकाराचे गोळे बनवून घेतले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आता याची मध्यम जाडसर पुरी बनवण्यासाठी लाटतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची। तर इथे मी पुरी बनवण्यासाठी लाटतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घेतली आहे। आता काय करायचं, याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं, सर्व पारीवरती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि यामध्ये 2 ते 2.5 चमचे इतकं स्टफिंग भरायचं। या ठिकाणी मी स्टफिंग म्हणजे सारण भरण्यासाठी पोहे खायच्या चमच्याचा वापर केला आहे। तर इथे मी 2.5 वाटी स्टफिंग म्हणजे सारण भरून घेतलं आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण मोदक कसा बनवून घेतो तसं हे दुमडून घ्यायचं, मध्यभागी एकाच ठिकाणी सर्व मिळवून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने वरती आलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकायचं आणि पुन्हा एकत्र करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे। आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने हा गोळा फिरवून थोडासा पसरवून घ्यायचा, म्हणजे यामध्ये जे सारण आहे ते सर्वत्र एकसारखं पसरलं जातं। तयार गोळा हलक्या हाताने पसरवून घेतला की पोळपाटावरती ठेवायचा आणि जसं मी दाखवते त्या पद्धतीनेच एकाच बाजूनी आणि हाताने गोल गोल फिरवत हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। हलक्या हाताने पराठा लाटायचा, जोर देऊन लाटलात तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं, लागेल तेव्हा वरून कोरडं पीठ भुरभुरू शकता। एका बाजूने कोरडं पीठ भुरभुरलं की दुसऱ्या बाजूने सुद्धा भुरभुरायचं आणि पुन्हा हा पराठा लाटून घ्यायचा। पराठा जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसर ठेवूनच लाटून घ्यायचा। तर इथे पराठा मध्यम आकाराचा मी लाटून घेतला आहे, जास्त पातळ लाटला नाही, थोडासा जाडसरच ठेवला आहे। तुम्ही पाहू शकता स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये काठोकाठ पसरला आहे आणि हा पराठा बाजूने अजिबात फुटला नाहीये, मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता याच पद्धतीने राहिलेले पराठे सुद्धा आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात। हा पराठा सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। तर पराठे भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की आता त्याच्यावरती थोडंसं तूप सोडायचं आणि ते पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पराठे भाजून घेण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता। तव्यावरती तूप घातल्यानंतर तव्यावरती ते सर्व बाजूनी पसरवून घेतलं की आता त्यावरती लाटून घेतलेला पराठा घालायचा। पराठा तव्यावरती घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पराठा लाटून घेताना जी बाजू पोळपाटावरती खाली होती तीच बाजू सुरुवातीला तव्यावरती घालायची। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा। हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजला की पलटी करायचा, दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा। हवं असेल तर अशा पद्धतीने बाजूनी तूप सोडू शकता। बाजूने तूप सोडल्यानंतर किंवा पराठ्यावरती दोन्ही बाजूनी तूप लावल्यानंतर हा पराठा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती अलटीपलटी करत छान खरपूस असा भाजून घ्यायचा। तर इथे हाय फ्लेमवरती अलटीपलटी करत हा पराठा दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे। आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले पराठे सुद्धा याच पद्धतीने लाटून आणि याच पद्धतीने भाजून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता हा दुसरा पराठा सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मोठ्या आचेवरती भाजून घेतला आहे। सर्व पराठे तयार झाले आहेत। आता हा पराठा आपण सर्व करूयात। तर इथे आपला एकदम पौष्टिक झटपट तयार होणारा चवीला भन्नाट आणि मुलांना सुद्धा आवडेल असा पालक पनीर पराठा बनून तयार झाला आहे। स्टफिंग अगदी आतपर्यंत छान पसरले, पराठा तुम्ही पाहू शकता छान मऊसूत तयार झाला आहे, खुसखुशीत आहे आणि खरंच चवीला तर इतका भन्नाट आणि जबरदस्त लागतो ना की मुलं एकदा खाल्ली तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी तुम्हाला बनवायला नक्की सांगतील। तर थंडीमध्ये पालक एकदम ताजी, फ्रेश आणि छान मिळते। मुलांसाठी हा पालकाचा पालक पनीर पराठा नक्की बनवा
पराठा रेसिपी प्रकार 2 पाहूयात। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेणार आहे। त्यानंतर आता या गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं। पोहे खायच्या चमच्याने मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पिठामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो, त्याचप्रमाणे पदार्थाला बाइंडिंगही खूप छान येतं। त्यासोबतच इथे मी पोहे खायच्या चमच्यानेच 1 चमचा ओवा घेतला आहे। ओवा तळहातावरती घ्यायचा आणि चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान खुलून येतो। त्याचसोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। आता लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं। जास्त घट्टसर मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाहीये, मध्यम सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये मी पीठ मळून घेतलं आहे। छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे। आता याच्यावर वरून थोडंसं तेल सोडायचं, एक अर्धा चमचाभर, आणि सर्व तेल या पिठाला लावून घ्यायचं। तर इथे सर्व तेल मी पिठाला लावून घेतलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। पीठ भिजते तोपर्यंत आपण आता याच्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात। तर आज ना आपण नेहमीचेच आलू पराठे किंवा पनीर पराठे न बनवता एकदम वेगळे आणि चवीला भन्नाट स्वीट कॉर्नचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम इतके स्वीट कॉर्न घेतले आहेत आणि हे स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे मी 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे काढून घ्यायचे। सर्व मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे जाडसर वाटून घ्यायचे। तर इथे सर्व मक्याचे दाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत मी जाडसर वाटून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता याची पूर्ण अशी पेस्ट तयार केली नाहीये। तर इथे स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतले आहेत। आता आपण स्टफिंग तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की 2 ते 3 चमचे तेल यामध्ये घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की 1 मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि आता मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत लसूण भाजून घ्यायचा। तर इथे मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी लसूण भाजून घेतला आहे। आता यामध्ये आपण जे स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर वाटून घेतले आहेत ते काढायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती या स्वीट कॉर्नचा म्हणजे मक्याच्या दाण्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचे। स्वीट कॉर्न जर परतून घेत असताना जास्त प्रमाणामध्ये पॅनला चिटकत असतील तर 1 अर्धा चमचा तेल तुम्ही आणखी यामध्ये घालू शकता। तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं हे स्वीट कॉर्न तेलामध्ये छान असे परतून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलं आहे। स्वीट कॉर्नची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती सुद्धा घट्टसर झाली आहे। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं। त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, अर्धा शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य यामध्ये घालायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर सुद्धा खिसून घालू शकता। त्याचप्रमाणे मेथीची भाजी किंवा पालकची भाजी सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून घातली तरी सुद्धा हे पराठे चवीला भन्नाट लागतात। आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त मीडियम टू लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। शिमला मिरची आणि टोमॅटो आपल्याला कच्चेच ठेवायचे आहेत, जास्त परतून घ्यायचे नाहीयेत। तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती 1-2 मिनिटं सर्व साहित्य घातल्यानंतर मी हे मिश्रण परतून घेतलं आहे। आता यामध्येच या स्टेपला आपण पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। मीठ घातलेली क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला दाखवता आलं नाही।
सर्व पावडर मसाले घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे। आपलं स्टफिंग तयार झालंय। गॅस बंद करायचा। हे स्टफिंग एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। स्टफिंग थंड होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता पीठसुद्धा छान भिजलं आहे। कन्सिस्टन्सी पिठाची तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे पीठ हाताला अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे एकदम परफेक्ट भिजलं गेलंय। स्टफिंगसुद्धा पूर्णपणे थंड झाले। आता आपण एकदम मस्त चवीला भन्नाट असे स्वीट कॉर्न पराठे बनवून घेऊयात। सोबतच मी कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे। त्यानंतर आता मळून घेतलेल्या पिठाचे आपण चपाती बनवण्यासाठी जसे गोळे तयार करून घेतो तसेच आणि तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता मळून घेतलेल्या पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे। आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि याची आपण चपाती लाटतो तेवढ्याच आकाराची पातळ अशी पारी लाटून घ्यायची। पारी लाटताना म्हणजे चपाती लाटताना जास्त पातळही लाटायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही। तर इथे फक्त थोडीशी जाडसर ठेवून पातळ अशी मी पारी म्हणजे चपाती लाटून घेतली आहे। तुम्ही याची लेयर पाहू शकता। मध्यम जाडसरही ही चपाती नाहीये किंवा जास्त पातळही नाहीये। त्यानंतर आता याच्यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते चौकोनी आकारामध्ये पसरवून घ्यायचं। तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने हे स्टफिंग चौकोनी आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे। 2 चमचे स्टफिंग यासाठी पुरेसं होतं, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही। तर इथे तयार केलेलं स्टफिंग म्हणजे सारण 2 चमचे घातलं आहे, चौकोनी आकारामध्ये पसरवून घेतलं आहे। आता हा पराठा सुद्धा आपल्याला चौकोनी आकारामध्ये दुमडून घ्यायचा आहे। त्यासाठी लाटून घेतलेल्या पारीच्या ज्या कडा आहेत त्याला आपण पाणी लावून घेऊयात। वाटीमध्ये मी त्यासाठी थोडंसं पाणी सुद्धा घेतलं आहे। तर इथे कडांना मी पाणी लावून घेतलं आहे। आता या कडा आपण दुमडून घेऊयात। तर या कडा आपल्याला चौकोनी आकारामध्येच दुमडून घ्यायच्या आहेत। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने लाटून घेतलेली पारी एका बाजूनी दुमडून घेतली की दुसऱ्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आणि आता दुसरी बाजू सुद्धा म्हणजे पाणी लावलेली बाजू सुद्धा ज्या बाजूने पारी आपण दुमडून घेतली आहे त्याच्यावरती ठेवायची आणि चिटकवून घ्यायची। त्यासोबतच खालच्या बाजूला सुद्धा पाणी लावायचं आणि ती पारी सुद्धा दुमडून घ्यायची। त्यासोबतच बाहेरून ज्या कडा निघाल्या असतील त्या सुद्धा आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या। तर इथे तुम्ही पाहू शकता छान त्रिकोणी असा पराठा तयार झाला आहे। आता वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं, पराठा पलटी करायचा, दुसऱ्या बाजूने सुद्धा कोरडं पीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटून घ्यायचा। तेही जर तुम्हाला गरज असेल तर लाटून घेऊ शकता, नाही लाटला तरी चालेल, आहे असा सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता। तर इथे छान आणि परफेक्ट असा चौकोनी कॉर्न पराठा बनवून मी तयार केला आहे। आता राहिलेले पराठे याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि भाजून घेऊयात। तर पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की आता त्यावरती थोडंसं तूप सोडायचं। तुम्ही या ठिकाणी तेलाचा किंवा बटरचा वापर सुद्धा करू शकता। तव्यावरती तूप सोडल्यानंतर आता ते पूर्ण तव्यावरती चमच्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं। तूप तव्यावरती पसरवून घेतलं की आता लाटून घेतलेला जो पराठा आहे तो तव्यावरती घालायचा। पराठा तव्यावरती घातला की एका बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे। हाय फ्लेमवरतीच हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवरतीच म्हणजे मोठ्या आचेवरती पराठा एका बाजूनी भाजून घेतला की पराठा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत किंवा हलकेसे सोनेरी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा। पराठा खालच्या बाजूनी व्यवस्थित भाजला जावा, चिटकू नये, त्यासाठी बाजूनी अशा पद्धतीने थोडंसं तूपही सोडायचं। पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हलकासा भाजून घेतला आहे। पलटी करायचा आणि आता याच पद्धतीने अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। जर तूप कमी वाटत असेल तर तूप आणखी थोडंसं लावलं तरी चालेल। तेलाचा वापर सुद्धा तुम्ही पराठा भाजून घेण्यासाठी करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पराठ्याचा आवाज ऐकवते, तुम्ही आवाज ऐकू शकता। एकदम मस्त परफेक्ट असा हा पराठा छान खरपूस भाजला गेला आहे। आता हा पराठा आपण काढून घेऊयात आणि राहिलेले पराठे सुद्धा अगदी याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि इथे आपले मस्त खमंग खरपूस भाजलेले खुसखुशीत असे कॉर्न पराठे तयार आहेत। तुम्ही हा कॉर्न पराठा जर मुलांना घरी बनवून दिलात ना तर मुलं डॉमिनोजला जाणं सुद्धा विसरतील, नाव सुद्धा काढणार नाहीत। एवढा चवीला भन्नाट अप्रतिम लागतो।
पौष्टिकसुद्धा आहे, मुलांना नक्की आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनला बनवून देऊ शकता, दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा मुलांना टोमॅटो केचपसोबत खायला देऊ शकता. तर या थंडीमध्ये नाश्त्यासाठी मुलांना टिफिनला देण्यासाठी हे कॉर्न पराठे नक्की बनवून पहा. पराठा रेसिपी प्रकार 3 पाहूयात. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय. आता यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ मोजून घेण्यासाठी मी या ठिकाणी मोठ्या आकाराची वाटी वापरली आहे. तुम्ही रेग्युलर साईजची जी आमटीची वाटी असते ती वापरली तरी चालेल. त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय. ओवा तळहातावरती घ्यायचा आणि चोळून म्हणजे क्रश करून या पिठामध्ये घालायचा, म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान खुलून येतात. 1 चमचा बडीशेप घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे मी सर्व साहित्य पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये लागेल असं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीचं आणि त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एका वेळी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. तर इथे मध्यम सैलसर किंवा आपण चपातीसाठी मळतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ मी मळून घेतलं आहे. छान असा गोळा तयार झाला आहे. आता याच्यावरती एक अर्धा चमचा तेल सोडायचं आणि हे तेल या मळून घेतलेल्या गोळ्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं. त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पीठ एक 10 मिनिटं किंवा यामध्ये भरण्यासाठी जे आपण स्टफिंग तयार करणार आहे ते स्टफिंग बनवून तयार होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता आपण स्टफिंग तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. आपण या ठिकाणी पोटभरीचा, चवीला चमचमीत आणि भन्नाट असा कांद्याचा पराठा बनवतोय. आता या कांद्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा आमचूर पावडर घालायची. आमचूर पावडर नक्की घाला, स्किप करू नका. यामुळे या पराठ्याला चव खूप छान येते, पराठा छान चटपटीत लागतो. त्यासोबतच 1 चमचा लसूण मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे, तो लसूण घालायचा आणि इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या. त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालायची. आता आपण यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर तुम्हाला स्किप करायची असेल किंवा नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल, पण हिरवी मिरची नक्की घाला. हिरवी मिरची अजिबात स्किप करू नका. त्यानंतर आता यामध्ये एक टिप सांगते. जर हा कांद्याचा पराठा तुम्ही लगेच बनवणार असाल तरच यामध्ये मीठ घाला. जर हा कांद्याचा पराठा तुम्हाला एक अर्ध्या तासानंतर 15-20 मिनिटानंतर बनवायचा असेल तर मीठ तुम्ही जेव्हा हा कांद्याचा पराठा बनवायला घ्याल तेव्हाच घाला. मी हा कांद्याचा पराठा लगेच बनवणार आहे, त्यासाठी मीठ मी याच वेळी यामध्ये घातलं आहे. मीठ घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात, छान एकजीव करून घेऊयात. जर हवं असेल तर हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स केलं तरी चालेल. तर इथे आपलं स्टफिंग म्हणजे सारणसुद्धा तयार आहे. सारण बनवून होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजलं आहे. फक्त एक 10 मिनिटं हे पीठ मी भिजवून घेतलं आहे, कारण पीठ भिजवण्याआधीच मी कांदा चिरून घेतला होता. आता हे पीठ आपण एक अर्धा मिनिट अशा पद्धतीने मळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पीठ एकदम परफेक्ट भिजले, अजिबात हाताला चिटकत नाहीये. आता आपण पराठा बनवून घेऊयात. त्यासाठी सोबतच मी थोडंसं कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे. आता मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी जसा गोळा तयार करून घेतो तसाच तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे मळून घेतलेल्या पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे. बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवलं आहे. आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची मध्यम आकाराची पारी किंवा चपाती लाटून घ्यायची. पारी जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. लागलंच तर पिठामध्ये ही पारी तुम्ही बुडवून घेऊ शकता किंवा वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरू शकता आणि मध्यम जाडसर आणि मध्यम आकाराची अशी ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथे मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त पातळ लाटली नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं आहे ते घालायचं. तर एका वेळी मी 2 ते 3 चमचे इतकं सारण यामध्ये घालणार आहे. सारण घातल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने चौकोनी आकारामध्ये हे आपण लाटून घेतलेल्या पारीवरती पसरवून घ्यायचं आहे.
तुम्ही पाहू शकता मी चौकोनी आकारामध्ये हे सारण पारीवरती पसरवून घेतलं आहे। 3 चमचे सारण मी यामध्ये भरलं आहे। सोबतच एका डिशमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे। आता लाटून घेतलेल्या पारीच्या ज्या कडा आहेत त्याला हे पाणी आपण थोडं थोडं लावून घेणार आहोत। पाणी सर्व बाजूनी लावून घ्यायचं। सर्व बाजूनी पारीच्या कड्यांना पाणी लावून झालं की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने ही पारी दुमडून घ्यायची। पारी दुमडून आपल्याला या पारीला चौकोनी आकार द्यायचा आहे। त्याच पद्धतीने पारीच्या कड्यांना पाणी लावायचं आणि पारी दुमडून घेऊन चौकोनी आकार द्यायचा। कडांना पाणी यासाठी लावायचं कारण पारी व्यवस्थित चिटकून बसते, अजिबात उकलत नाही आणि पराठा लाटून घेताना फुटत नाही। तर इथे पारी मी दुमडून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता छान चौकोनी असा आकार याचा तयार झाला आहे। आता याच्यावरती दोन्ही बाजूनी थोडं थोडं कोरडं पीठ भुरभुरायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने। आणि आता लाटण्याने हलक्या हाताने हे चौकोनी आकारामध्येच लाटून घ्यायचं। जास्त मोठ्या आकारामध्ये लाटायचं नाही, हलक्या हाताने लाटायचं आणि एकाच बाजूने लाटायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। तयार केलेली जी चौकोनी पारी आहे ती हाताने फिरवायची, ज्या बाजूने लाटायची आहे त्या बाजूने लाटून घ्यायची, पुन्हा हाताने फिरवायची आणि पुन्हा लाटून घ्यायची। मध्यम आकारामध्ये आणि थोडीशी मध्यम जाडसर ठेवूनच लाटून घ्यायची आहे। तर इथे वरून लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ भुरभुरत हा कांद्याचा चौकोनी पराठा मी लाटून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता पराठा अजिबात फुटला नाही, बाजूने सुद्धा त्याच्यातून कांदा किंवा कोणतेही मसाले बाहेर आले नाहीत। राहिलेले पराठे सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि हा लाटून घेतलेला पराठा आपण भाजून घेऊयात। तर इथे पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला आहे। आता या तव्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे तव्याला तूप लावून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी पराठा भाजून घेण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा वापर सुद्धा करू शकता। तर इथे मी तव्याला सर्व बाजूनी तूप लावून घेतलं आहे। तूप हलकंसं गरम झाले। आता हा लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घालायचा। तर पराठा तव्यावरती घालताना सुरुवातीला लक्षात ठेवा, लाटताना जी बाजू खाली होती पोळपाटावरती तीच बाजू तव्यावरती सुरुवातीला घालायची आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने पराठा भाजून घ्यायचा। पराठा तव्यावरती घातला की गॅसचा फ्लेम हाय करायचा। हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरतीच हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजला गेला की पलटी करायचा, दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा। तर इथे पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हलकासा भाजून घेतला आहे, पुन्हा पलटी करायचा। आता या पराठ्याला दोन्ही बाजूनी आपण तूप लावून घेऊयात। जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, पराठे भाजून घेण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा किंवा बटरचा वापर सुद्धा करू शकता, पण तूप लावून भाजल्यामुळे पराठ्यांची चव खूप जबरदस्त लागते, त्यामुळे शक्यतो तूप लावूनच पराठे भाजून घ्या। तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी पराठ्याला तूप लावून घेते आणि आता मोठ्या आचेवरती हा पराठा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग असा भाजून घेते। लक्षात ठेवा, सर्व पराठे भाजून घेताना गॅसचा फ्लेम हाय म्हणजे मोठाच ठेवायचा आहे। मीडियम किंवा लो फ्लेमवरती पराठे भाजून घ्यायचे नाहीत। तर इथे पराठा मी भाजून घेतला आहे। राहिलेले सर्व पराठे सुद्धा याच पद्धतीने लाटून भाजून घेऊयात। तर इथे सर्व कांद्याचे पराठे मी लाटून भाजून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असे हे कांद्याचे पराठे झाले आहेत। आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 7 कांद्याचे पराठे सहज बनवून तयार होतात आणि हे कांद्याचे पराठे बनवायला जितके सोपे आहेत तेवढेच खायला आणि चवीला जबरदस्त आणि भन्नाट लागतात। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। पराठा रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। आता त्यामध्ये 1.5 मोठी वाटी इथे स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं। या ठिकाणी पीठ घेण्यासाठी मी मोठी वाटी वापरली आहे। तुम्ही आपण जी रेग्युलर आमटीसाठी वाटी वापरतो त्या वाटीने पीठ मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतला आहे। ओवा हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो या पिठामध्ये छान उतरतो। त्यासोबतच 1 चमचा बडीशेप घालायची। जर तुम्ही घालत नसाल तर नक्की घालून पहा, याने चव अप्रतिम लागते। त्यासोबतच 1 मोठा चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये घालायची, म्हणजे सर्व पिठामध्ये एकसारखी मिक्स होते। आणि 1 छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि त्याचसोबत हा पदार्थ छान मऊसूद आणि खुसखुशीत व्हावा यासाठी यामध्ये 2 चमचे कच्चं तेल घालायचं। लक्षात ठेवा, तेल कच्चं घालायचं आहे, गरम किंवा कोमट तेल वापरायचं नाही।
त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। तेल घातलं आहे त्यामुळे हाताने चोळून पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करायचं, म्हणजे तेलसुद्धा सर्व पिठामध्ये छान एकजीव होईल। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्टसर किंवा सैलसर मळायचं नाहीये, त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घेतलं आहे। छान असा गोळा तयार झाला आहे। त्यानंतर आता याच्यावरती एक अर्धा चमचाभर तेल घालायचं। तेल घातल्यानंतर ते गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं। तयार पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घेतलं की आता झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। आता यामध्ये इथे मी एक 200 ग्रॅम पनीर खिसणीने खिसून घेतलं आहे। ते खिसून घेतलेलं पनीर काढून घ्यायचं। तर इथे सर्व खिसून घेतलेलं पनीर मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे। आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य काढून घेऊयात। त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। हिरवी मिरची जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घालू शकता। मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी होती त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे। त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि एक मूठभर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती सुद्धा घालायची आहे। कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणामध्येच वापरा। त्याचसोबत आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, आपण हिरवी मिरची घातली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे फक्त कलरसाठी वापरली आहे। 1 चमचा धणे पावडर आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर घालायची। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक बटाटा मॅश करून सुद्धा घालू शकता। तर इथे सर्व साहित्य मिक्स करून मी छान एकजीव करून घेतलं आहे आणि या ठिकाणी आपलं पनीर पराठ्याचं स्टफिंग म्हणजे सारण तयार झालं आहे। आता हे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून होईपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता जे आपण पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा एकदम छान आणि परफेक्ट भिजलं आहे। आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर मळून घेतलं आहे। मळून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाहीये, पीठ हाताला चिटकत नाहीये म्हणजे परफेक्ट भिजले। सोबतच मी थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घेतलं आहे। त्यानंतर आता कोरडं पीठ हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा छोट्याशा आकाराचा गोळा मी तयार करून घेतला आहे। आता याच पद्धतीने आणखी एक गोळा मी तयार करून घेते। तुम्ही या ठिकाणी एक एक गोळा तयार करून हे पराठे बनवून घेतले तरी चालतील, एका वेळी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर पराठे लाटून घेतले तरी सुद्धा चालतील। या ठिकाणी मी 2 गोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण पराठा बनवून घेऊयात। तर त्यासाठी तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची मध्यम जाडसर आणि आपण पुरी लाटतो तेवढ्या आकाराची किंवा त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण पुरी लाटून घेतो ना त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी मी लाटून घेतली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं आहे ते 2 ते 2.5 चमचे सारण यामध्ये भरायचं। तर या ठिकाणी मी पोहे खायच्या चमच्यानी सारण यामध्ये भरतीये। तुमच्याजवळ जर मोठा चमचा असेल तर फक्त 2च चमचे सारण तुम्ही यामध्ये भरून घ्या। सारण भरल्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही जी पारी आहे ती आपल्याला आपण जसं मोदक बनवताना करतो ना त्या पद्धतीने बंद करून घ्यायची। तर इथे पहा या पद्धतीने मी पारी बंद करून घेतली आहे। वरती जे एक्स्ट्रा पीठ आलं आहे ते सुद्धा मी काढून घेणार आहे। तुम्हाला जर नसेल काढायचं आहे असं यामध्ये फोल्ड करून घातलं तरी चालेल। आणि इथे मी गोळा तयार करून घेतला आहे। परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे। व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचा। कोरड्या पिठामध्ये गोळा घोळायचा आणि पोळपाटावरती ठेवायचा। हलक्या हाताने अशा पद्धतीने पुन्हा पसरवून घ्यायचा आणि आता या तयार केलेल्या गोळ्याचा आपण पराठा लाटून घेऊयात। तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने हलक्या हाताने पराठा लाटायचा आणि हाताने गोल फिरवत एकाच बाजूने लाटून घ्यायचा, दुसऱ्या बाजूने लाटायचा नाही। पराठा जास्त मोठा लाटायचा नाही आणि पातळ सुद्धा लाटायचा नाही, हलकासा जाडसरच ठेवायचा।
पराठा लाटून घेताना अधूनमधून लागलंच तर थोडंसं वरून आणखी कोरडं पीठ भुरभुरू शकता. नाही लागलं तरी अशा पद्धतीने लाटण्याने फिरवत हा पराठा किंवा हाताने फिरवत हा पराठा मध्यम जाडसर ठेवून लाटून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता मध्यम जाडसर ठेवून पराठा लाटून घेतला आहे. जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा लाटला नाहीये. त्याचप्रमाणे पराठ्याची जाडी पाहू शकता. आता याच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे सुद्धा आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात. हा पराठा सुद्धा मी भाजून घेणार आहे. तर पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम झाला आहे. आता तव्यावरती थोडंसं तूप सोडायचं. तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी बटर किंवा तेलाचा वापर सुद्धा करू शकता. तव्यावरती तूप सोडल्यानंतर ते सर्व तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि आता त्याच्यावरती लाटून घेतलेला पराठा घालायचा. पराठा तव्यावरती घालताना पुन्हा सांगते, लक्षात ठेवा, पराठा लाटून घेताना जी बाजू पोळपाटावरती होती तीच बाजू तव्यावरती घालायची. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. हाय फ्लेमवरती पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा. तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा मी हलकासा भाजून घेतला आहे. पुन्हा पलटी करायचा. पराठा पलटी केल्यानंतर आता याला आपण तूप लावून घेऊयात. जसं मी आधीही सांगितलं, तुम्ही पराठा भाजून घेण्यासाठी तुपाऐवजी तेल किंवा बटरचा वापर करू शकता. एका बाजूनी तूप लावून झालं की पराठा पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठ्याला तूप लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने अलटी-पलटी करत दोन्ही बाजूनी तूप लावून हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. सर्व पराठे हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत. अजिबात गॅसचा फ्लेम मीडियम किंवा लो करायचा नाही. हा पराठा सुद्धा मी हाय फ्लेमवरतीच भाजून घेतला आहे. पराठा तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असा भाजला गेला आहे. आता राहिलेले पराठे सुद्धा मोठ्या आचेवरती मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. हा भाजून घेतलेला पराठा आपण काढून घेऊयात. सर्व पराठे भाजून घेऊन पराठे आपण सर्व करूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व पनीर पराठे बनून तयार झाले आहेत. एकदम छान खमंग खरपूस असे भाजले गेले आहेत. आणि दिसायला जितके सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला भन्नाट आणि जबरदस्त झाले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पनीर पराठे नक्की बनवून पहा. छान मऊसूत तयार होतात. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही बनवू शकता. चवीला जबरदस्त लागतात आणि पोटभरीचा पदार्थ आहे. यामध्ये पनीरचं स्टफिंग आहे, त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा पनीर पराठा एकदा नक्की बनवून पहा. तर इथे आपले 4ही प्रकारचे पराठे बनवून तयार झाले आहेत. थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये झटपट तयार होणारं पोटभरीचं काहीतरी बनवायचं असतं. त्यासाठी हे पराठे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. कमी साहित्यात कमी वेळात आणि झटपट बनवून तयार होतात. तरी सुद्धा चवीला जबरदस्त भन्नाट लागतात. एकदा जर हे पराठे तुम्ही बनवलेत तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल हे नक्की. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.